श्रीकृष्णाय नमः। एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रिया रामो मोघं पार्थ स जीवति। भगवान म्हणतात, हे अर्जुना, जो मनुष्य या यज्ञचक्राला चालवित नाही तो फक्त इंद्रिय सुखात रमतो, तो व्यर्थ जगतो, पापी आयुष्य जगतो। आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं, यज्ञामुळे पर्जन्य, पर्जन्यामुळे अन्न, अन्नामुळे प्राणी, असं संपूर्ण सृष्टी चक्र चालतं। म्हणजे यज्ञाशिवाय जगणं शक्यच नाही। या श्लोकात तेच महान तत्व आहे। यज्ञचक्र हे निसर्गाचं अखंड चक्र आहे। बी पेरलं, पाऊस पडला, अन्न तयार झालं, आपण जगलो। हा जो परस्परांवर अवलंबून राहण्याचा नियम आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही। जो माणूस म्हणतो, मी फक्त माझ्या सुखासाठीच जगणार, समाजासाठी, निसर्गासाठी काही देणार नाही, तो या यज्ञचक्राला खंडित करतो। इथे एक इशारा भगवंत देत आहेत, इंद्रियाराम, म्हणजे इंद्रियांच्या सुखात बुडून राहणारा, फक्त खाणं पिणं भोगणं यालाच जीवन समजणं, समाज, निसर्ग, देव यांना काहीही परत न देणं, दिवसभर मोबाईल, सोशल मीडिया, गेम्स यात हरवून जाणं, फॅशन, ब्रँड्स, लक्झरी यामागे पळत राहणं, मला काय मिळेल एवढाच विचार करणं, स्वतःच्या मर्यादित सुखांसाठी जगणं, हा असतो इंद्रियाराम। असा माणूस यज्ञचक्र मोडतो, कारण तो घेणं जाणतो, देणं विसरतो, आणि त्यामुळे त्याचं जीवन मोघम म्हणजे व्यर्थ ठरते। जीवनाचा सार एकच, देणं आणि घेणं दोन्ही यज्ञभावाने। निसर्ग देतो, देव देतात, गुरु देतात, समाज देतो। आपणही त्याला परत काही द्यायला शिकलो तरच हे विश्वचक्र चालतं। म्हणून नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, तुमचा वेळ, श्रम, ज्ञान, प्रेम, सेवा काही ना काही, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परत द्या। इंद्रिय सुखात रमणं ही प्राण्यांची पातळी आहे, पण यज्ञ भावनेने देणं ही माणसांची ओळख आहे। श्रीकृष्ण शरणम मम।